आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदो उदो का व्हावा, त्याच्या चरित्रात असे काय आहे? शिवजयंती जितक्या विस्तृत प्रदेशात तितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहाने, उमेदीने व स्फूर्तीने साजरी केली जाते असे इतर कोण्याही राजाच्या बाबतीत घडत नाही. म्हणून इतर राजांपेक्षा असलेले वेगळेपण समजावून घेतले तर शिवकार्याचा व शिवचरित्राचा नीट उलगडा होईल. शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं ते रयतेच्या बळावर व रयतेचं राज्य खऱ्या अर्थानं तयार झालं ते विश्वास व निष्ठेच्या बळावर. एका वीराची गाथा वाचली तर हृदयाचा ठोका चुकतो. मेल्यावर रडणारे खूप पाहिलेत, पण उद्या मी मरेन या कल्पनेनं माझा राजा रडतोय हेच माझं भाग्य म्हणता म्हणता जाणून बुजून मृत्यूला कवटाळायला गेलेला शिवा नाही आठवतो. लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो असं म्हणत घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू डोळ्यात सामावतो. शिवाजींनी आरंभलेलं कार्य मोलाचं आहे, ते पूर्णत्वात जावे, टिकावे, वाढावे. आपण मेलो तरी चालेल, पण शिवाजी राजे जगले पाहिजे म्हणून शिवरायांच्या पाठी मृत्यूच्या दाळे झेपावणारे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जत डोळे ओलावतात. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायवाचं असं म्हणणारे तानाजी. उदे भाना, अरे भ्याळा, मरणाऱ्याच्या छाताडावर काय लात मारतोस? हिम्मत असेल तर या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याशी लढ म्हणणारा शेलार मामा. अरे भ्याळांनो, असे भागुबाई सारखे काय पडता? उड्या घालून मरा नाहीतर लढून मरा अशी गगनभेदी गर्जना करणारा सूर्याजी. खानास गर्दीस मिळवा, त्याखेरीज आम्हास तोंड दाखवू नका हे निखाऱ्यासारखे शब्द कानात पडताच बहलोल खानावर 6 वीरांचं तुटून पडला तो प्रतापराव गुजर. एकदा गेला तो तोंड दाखवायला आलाच नाही. खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. 10-12 वर्षाचा शेतकऱ्याचा कोवळा बोरगा घोडेस्वाराची धिटाईनं विचारणा करतो, धोका पत्करू पाहतो. एवढी निष्ठा जनमानसात माझ्या राजांबद्दल आहे. लढाईच्या धुमशक्रीत अनेकदा छोटी मोठी माणसे भीम पराक्रम गाजवतात, पण प्रलोभनाविना जाणून बुजून मृत्यूला कवटाळणाऱ्या पराक्रमाची जातच काही वेगळी असते. हा पराक्रम होण्यासाठी आपल्याला शिवाजी महाराज कळायला हवे.